नमस्कार. टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा हा महत्त्वपूर्ण जी.आर. आलेला आहे. याच्यामुळे आता अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर शासन निर्णय असा आहे की आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते. केंद्र शासनाकडून विहित कालावधीत निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमितपणे अदा करणे शक्य व्हावे याकरता अपर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 जून 2017 रोजी आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम अपेक्षित केंद्रीय सहाय्य अपात्र असले तरी खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर शासनान्वये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मे 2024 या महिन्याचे मानधन अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 1 मधील प्रधान लेखाशीर्ष उपशीर्ष आणि उद्दिष्टामध्ये रकाना क्रमांक 2 मध्ये नमूद अर्थसंकल्पित तरतुदीमधील रकाना क्रमांक 4 मध्ये दर्शवल्यानुसार एकूण रुपये 16,500 लाख एवढा निधी वितरित करण्यात या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात येत आहे. आता त्याचा चार्ट खालीलप्रमाणे आपण पाहूया. तर या ठिकाणी आपण चार्ट पाहू शकाल. लेखाशीर्ष संगणक सांकेतिक उद्दिष्ट अर्थसंकल्पीय तरतूद सन 2024 आणि 25 वितरित निधी या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधीसुद्धा देण्यात आलेला आहे. पोषण आहार, पोषण अन्न व पेय यांचे वितरण, विशेष पोषण आहार कार्यक्रम, एकात्मिक बालविकास सेवा योजना, त्याच्यानंतर एकात्मिक बालविकास सेवा योजना राज्य हिस्सा 40% आणि खालच्या साईडला अंगणवाडी सेवा अतिरिक्त राज्य हिस्सा 100%, अशा प्रकारे ही मंजुरी देण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण निर्णय होता. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.